नमस्कार, आप देख रहे हैं एनएस मार्गदर्शन न्यूज, आपके विश्वास और मार्गदर्शन का सबसे भरोसेमंद स्रोत। नमस्कार। जे कंपनीवाले स्टार्टला आले होते त्यांना म्हटलं होतं की म्हणजे किंग होय, आणखी मुंबईवाले जे आले होते त्यांनी आमचा करार केला होता की आम्ही 58 वर्षाला बंद नाही करू, त्याच्यानंतर यांचं PF AIC जे कटणारे जे आम्ही पावती देऊ ते आम्हाला काहीच भेटत नाही आहे आणि यांचे पगार कमी आहेत, यांना 12,000, गावाला 13,000 असे सांगून सुद्धा त्यांना पैसे कमी येत आहे, कोणाला 800 रुपये, कोणाला 1000 रुपये आणि 4 सुट्ट्या होत्या. आता 4 सुट्ट्यामध्ये त्यांना म्हणलं आम्ही तुम्हाला एक पेमेंट देऊ, या 4 सुट्ट्या लागू करू, ते आता कोणाला लागू झालेलं नाही आहे. सुपरवायझर या नात्यानं ज्या तुमच्या कर्मचाऱ्यांचे कपात होत आहेत पैशाची, ते काय कपात होत आहे याची त्यांना माहिती नाही. या संदर्भात आपण कधी कंपनीकडे मागणी केली आहे का? मागणी केली, 2-3 नाव दिली आम्ही, नाही लेकिन आम्हाला इतकं हे नाही माहिती इथं कोण कोणावर आहे करून. तिथे 1 ते 10 सुपर हेड ठेवलेले आहे, कोणाकोणावर कोण आहे आम्हाला माहितीच नाही. आम्ही गोयर भाऊला कंप्लेंट दिली की असंच आहे, तर गोयर भाऊ कंपनीवाला करून दिलेलं आहे आणि नाही आहे. आजचा जो काम बंद संप आहे, हा संप बंद सुरू राहणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पुढे होत नाही तोपर्यंत आम्ही तो संप ठेवणार आहे. पहिले कोणार्क कंपनीचे एकूण एक सर आलते, त्याने हे मागणी केली होती की तुम्हाला PF ESI आणि जे 58 वर्षाचे जे आपले जेवढे बुढे आहात त्याला आम्ही कामावर ठेवू, त्याला आम्ही बंद नाही करू ना बायाला काही बंद करू. बायाच्यावरती मुद्दा आलता, ते आम्ही काम निश्चित करून आम्ही बंद केलं तर बाया बी आता आहेत. तर आमची हेच मागणं आहे की आमची पेमेंट आणि PF आणि ते जे बुढे आहात 58 वर्षवाले त्या पेमेंटची स्लिप आणि जे बुढे आहेत 58 वर्षवाले त्याला बंद नाही करायचं. मग आपली हेच मागणी आहे आणि असं होईल तर काम पुरे स्ट्रीट होऊन जाईल. आणखीनच्या पैशाचे जे मागणी केली होती सरनं म्हणे 4 सुट्टी भेटीन म्हणते, तर 4 सुट्टी आम्हाला लागून झाली. ठेका चालू व्हायला 4 महिने होऊ राहिले, अजून तक याची काहीच मागणी काही यानं पुरी नाही केली. जे चालू आहे तेच चालू आहे. आम्हाला 11,000च्या खालतं पगार येऊ राहिला, तो म्हणे की 13,500 पगार येईन, पण असं काही झालं नाही अजून तक. मग हेच मागणी आहे कोणार्क कंपनीचे ऐकून की आम्हाला जे आमचे लाभ आहे ते लागू करून द्या आणि बुड्या वाड्याला कोणाला बंद नका करू.